वाल्यांनी सांगितले की 3 क्रमागत पदे कोणते घ्या, एक ए मायनस डी घ्या, त्याच्यानंतर एक पद ए घ्या आणि त्याच्यानंतर एक पद कोणतं घ्या, ए प्लस डी, हे तिसरं पद आहे बघा. 3 पदापैकी पहिलं पद ए मायनस डी आहे, दुसरं पद ए आहे आणि तिसरं पद काय, ए प्लस डी. जसं कसं ए मानलं जर आपण मधलं पद, तर त्याच्या मागचं पद कसं येणार, ए मधून डी काढल्यावर सामायिक फरक काढल्यावर, पुढचं पद कसं येणार, ए मध्ये डी टाकल्यावर सामायिक फरक टाकल्यावर. जसं बघा एखादी एपी असली असती 2 4 6, हे जर मधलं पद आपण मानलं असतं 4 ए, तर मग 2 कसं येणार, याच्यातला सामायिक फरक काय, या 2 4 6 एपी मध्ये सामायिक फरक काय, 2. सामायिक फरक आहे 2चा. आणि मग हे मागचं पद 2 कसं आलं, 4 मधून 2 काढल्यावर, पुढचं पद 6 कसं आलं, 4 मध्ये 2 टाकल्यावर. तर मग एक जेव्हा 3 पकडा म्हणतात तुम्हाला येईनच तसं तर सांगितले, पण तुम्हाला कुठं सांगितलं नाही तर सांगायला मी तुम्हाला, तर मधलं पद ए पकडायचं कोणतंही जे चिन्ह आहे तुमचं, आणि एपी मध्ये त्याच्या मागचं पद घेताना सामायिक फरक वजा करायचा, आणि पुढचं पद घेताना त्या मधल्या पदामध्ये सामायिक फरक काय करायचा, ऍड करायचा. ते तुमच्या लाईन 3 पद आहे. आता गणित वाचतो बघा, 7व्या क्रमांकाचं गणित आहे 3.3 मधलं. तर गणित काय, 3 क्रमागत पदांची बेरीज म्हणजे या तिघांची बेरीज किती येते, 27, आणि या तिघांचा जर गुणाकार केला तर किती येते, 500. तर ती 3 पद शोधा म्हणजे, आणि 3 पद तुम्हाला त्यांनी धरून दिले की अशी धरा. ठीक आहे. आता पहिल्या अटीनुसार तिघांची बेरीज किती आली, 27. तिघांची बेरीज करू. पहिलं पद सांगा मला, ए मायनस, याला कंस करतो, पहिलं पद आहे, बेरीज म्हटलं तर प्लस. दुसरं पद कोण सांगते, हा सांग राम, ए, यालाही कंस करतो, म्हणजे तुम्हाला 3 कंस दिसले म्हणजे 3 पद दिसतील. तिसरं पद कोण सांगते, हा ए प्लस डी. ओके, आणि यांची बेरीज तिघांची किती आहे, 27. ओके. आता बघा हे ए तर ए आहे, हे मायनस डी. आता या प्लस न मधल्या कधी पण बघा तुम्ही जेव्हा प्लस न कंसाला गुंता तर चिन्ह जशाला तशी राहतात, आणि मायनस न कंसामध्ये जर गुणलं तर कंसामध्ये जे प्लस आहेत ते मायनस होतात, आणि मायनस आहेत ते काय होतात, पण तुम्ही प्लस न गुणायले तर जशाला तसे. कंसातलं ए प्लस आहे का मायनस आहे, प्लस आहे, तर मग ए कशाला कसं राहते, प्लसला. हे बघा कंसाच्या बाहेर या ए प्लस न या मधल्या दोघांनाही गुणायले, पुढच्या कंसातलं ए प्लस आहे का मायनस आहे, प्लस, तर तेही ए कसं राहते, प्लस. पुढच्या कंसातलं जे डी आहे ते प्लस आहे का मायनस आहे, तर ते डी कसं राहते, हे असं आलं, कळालं का, म्हणजे तेच लिहिलंय मी, फक्त यावेळेस कंस काढून टाकले. सांगा आता इथं कोणा पदाची बघा, हे मायनस डी आणि प्लस डी म्हणजे 0 झालं. आणि आता उरलं काय तुमच्याकडे, आपल्याकडे काय उरलं सांगा बरं, कोण सांगते, हात वर करा, हा बिट्टू, हा 1 ए 2 ए 3 ए, 3 ए उरले बरोबर. हा बिट्टू सांग, 3 ए इज इक्वल टू, चला याच्या पुढची स्टेप आता येतं, याच्या पुढचं ते यायला पाहिजे, खूप सोपं काम आहे. हा ए बरोबर 27/3. चला याच्या पुढची स्टेप कोण सांगते, आता तर खूप सोपं आहे. हा ए इज इक्वल टू 9, भागाकार केल्यावर किती आलं, ए ची किंमत 9. ए जर बघितलं तुम्ही तर काय होतं, ए जे आपण पकडले ते मधलं पद आहे, कळालं का, हे कोणतं पद आहे, मधलं. एक भेटलं, 3 पैकी किती भेटलं, अजून 2 पाहिजेत. आता ते कसे भेटणार, डी भेटल्याशिवाय तर भेटत नाहीत ते, आहे की नाही. आता हे 1 8 झाली आपली, कोणती 8 होती, बेरीजची 27 होती, पण दुसरी एक 8 दिली, तिघांचा गुणाकार काय ते 500, ते करून घेऊ. हे तर मी लिहून घेतो, पहिल्या अटीनुसार, पहिल्या अटीनुसार आपण बेरीज केली ना. आता दुसऱ्या अटीनुसार काय करू, गुणाकार करू. दुसऱ्या आणि इंग्लिश मध्ये कसं लिहिणार, पहिल्या अटीनुसारला अकॉर्डिंग टू फर्स्ट कंडिशन, आणि दुसऱ्या अटीनुसारला अकॉर्डिंग टू सेकंड कंडिशन. हा दुसरी अट काय म्हणत होती, तिघांचा गुणाकार. चला पहिलं पद आठवायला का, कोणतं होतं पहिलं पद, हा समर्थ,
ए मायनस डी याला कंस करतो, गुणाकार म्हणून गुणाकाराचं चिन्ह. दुसरं पद आठवायला का काशीनाथ? ए. तिसरं पद आठवायला का तेजस? ए प्लस, बरोबर. किती होता गुणाकार काय आठवायला का? हा धनराज, किती? ती बेरीज होती बेटा, गुणाकार. हा हा 504 होता. किती होता? हे बघा, तुम्हाला दाखवू का एकदा? दिसला? आता सांगा मला काय करता येईल? ए ची किंमत ठेवता येईल. ए माहित आहे आपलं. तर जिथं जिथं ए दिसायला तिथं तिथं काय ठेवू? 9. इथं दिसायला का? पहिल्यांदा ए. आता मग मला कोण सांगते ही स्टेप किंमत ठेवून? विशाल. 9 मायनस डी गुणिले 9 गुणिले 9 प्लस डी. याच्या पुढची स्टेप कोणाला सांगता येईल का? मी सांगू? हा सांग प्राची. 9 सांग, पूर्ण सांग. हा 9 कंसात 9 मायनस डी. बर थांबा मी सांग. हे दोन जे दिसायलेत 9 मायनस डी आणि 9 प्लस डी, यांना इथंच राहू द्या. हे नुसतं विचारायचे सिंगल 9 आहे, याला त्या साईडला घेऊन जा. चला आता कोण सांगते स्टेप? मी हिंट दिली आता. मी म्हणलं ते जशाला तसे ठेवा, पहिले ते दोन, पहिला आणि तिसरा कंस. फक्त जे सिंगल 9 आहे त्याला त्या साईडला घेऊन जा. हा सतीश. हा हा 9 मायनस डी गुणिले, सांग. 9 मायनस डी गुणिले हा 9 प्लस डी बरोबर 504 भागिले 9. चला हे भागाकार करून घ्या पुढच्या स्टेप मध्ये. चला सांगा कोण सांगते पुढची स्टेप? हा सांग पूजा. 9 मायनस डी गुणिले दुसऱ्या कंसात 9 प्लस डी इज इक्वल टू, हे 504 भागिले 9 45 येते 9 तर 56 आलं. 9 5 45 उरले किती? 5 आणि 54 झाले. 5 वर 4 9 सख्खे 54. ठीक आहे. आता बघा हे रेडी आहे आपल्याकडे. आता हे इकडे बघा, हे जे आहे याची तुलना मी कशासोबत करायलो? पहिल्या कंसाची तुलना करायलो ए मायनस बी. म्हणजे दोन पद आहे, दोन पदांचा असं म्हणतात त्याला, दोन पदांचा व दोन पदांची वजाबाकी गुणिले त्याच दोन पदांची बेरीज. तेच दोन पद पाहिजेत, कळलं का? इथं बघा, इथं पहिल्यांदा 9 होतं, इथंही पहिल्यांदा 9 आहे. इथं दुसऱ्यांदा डीच होतं, इथंही दुसऱ्यांदा डीच आहे. फक्त एकदा त्यांची वजाबाकी, एकदा त्यांचा काय बेरीज आहे. आणि त्या दोन कंसामध्ये गुणाकाराचं चिन्ह आहे. तरच काय होते? पहिल्या पदाचा वर्ग प्लस दुसऱ्या पदाचा प्लस का मायनस? जर तुम्ही प्लस ठेवलं तर मायनस चिन्ह कधी येतच नाही. मायनस ठेवल्यावर तरी प्लस यायचा चान्स असते, कारण मायनस मायनस प्लस असते. ए चा वर्ग मायनस बी चा वर्गाचं ते एक्सपान्शन आहे. हे तुम्हाला माहित आहे ना कसं आलं? हे तुम्ही करूनही बघू शकता. कसं करायचं? या पहिल्यांदा ए न काय करायचं? या पूर्ण कंसाला गुणायचं. पुढच्या ए गुणिले, हे बघा अरे करूनच दाखवतो, एवढे ढ आहे तुम्ही करूनच दाखवतो. बघा ए मायनस बी गुणिले ए प्लस बी. डायरेक्ट उत्तर लिहित नाही. बघा उत्तर हे यायला पाहिजे, ए चा वर्ग मायनस बी चा वर्ग. बघू कसं करायचं? हे पहिल्या कंसातलं ए घ्या, दुसरा कंस जशाला तसा. बघा पहिल्या कंसातलं ए जशाला तसं घेतलं म्हणजे या कंसाने या कंसाला गुणायलो आपण, गुणाकार म्हणतात त्याला. पहिला ए तशाला तसं घेतला, दुसरा कंस पूर्ण जशाला तसा. आता बघा पहिल्या कंसात दुसरं पद कोणतं आहे? कोण सांगते दुसरं पद? हा विठ्ठल. ओंकार मायनस बी. तो दुसरं पद बघेपर्यंत टीव्ही कड मान फिरवेपर्यंत ट्रेन जाते निघून आणि दहावी होऊन जाते. ए प्लस बी दुसरा कंस परत जशाला तसा. याला म्हणतात की दोन्ही या पदानं दुसऱ्या कंसाला गुणलं. आता बघा गुणा काय येते? गुणा
या ए न या ए ला गुणा काय येते ए गुणिले ए चा वर्ग. ए न बी ला गुणा काय येत असते ए बी. प्लस न गुणाले म्हणून प्लस ए बी. आता मायनस बी न प्लस ए ला गुणा तर मायनस ए बी. ए गुणिले बी ए बी असते. मायनस बी गुणिले प्लस बी. प्लस न मायनस ला गुणाले म्हणून मायनस. आणि बी गुणिले बी बी चा वर्ग. हे प्लस ए बी मायनस ए बी कटलं तर उरलंच काय तुमच्याकडं ए चा वर्ग मायनस बी चा वर्ग. हे तुम्हाला डिराईव्ह करून दाखवलं तसं तर काही गरज नाही. डिराईव्ह करून दाखवलं. ठीक आहे. चला आता बघा याची तुलना आपण या आपल्या गणिताकडे. आपल्या गणितात आपल्याकडे स्टेप काय उरली 9 मायनस डी गुणिले 9 प्लस डी बरोबर 54. हेच उरलं. ते इथं ए म्हणजे पहिलं पद. पहिल्या पदाचा वर्ग म्हणजे 9 चा वर्ग मायनस दुसऱ्या पदाचा वर्ग म्हणजे कोणाचा वर्ग डी चा वर्ग बरोबर किती आलं 56 आहे की नाही. तर 9 चा वर्ग किती येते 81 मायनस डी चा वर्ग बरोबर किती 56. आणि इकडे फक्त मायनस डी चा वर्ग ठेवू ते प्लस 81 तिकडे नेऊ तर काय होते मायनस 81. 56 मायनस 81 किती होतात चला वजा बाकी करा. मायनस डी चा वर्ग बरोबर हा किती 25 आले ना 25. चला हे वर्ग तिकडे नेलं तर वर्ग मुळात जाते 25 कळालं का. हा सॉरी मायनस 25. कोणीतरी मला 25 म्हणते मायनस 25. तर मायनस 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 प्लस झालं. इकडे मायनस इकडे मायनस असलं की प्लस होते. मग काय उरलं आपल्याकडे डी चा वर्ग बरोबर 25. मग काय झालं डी बरोबर काय होते हे इकडला वर्ग तिकडे वर्ग मुळात जाते. वर्गमुळात 25 आणि 25 चं वर्गमूळ काय असते तर डी बरोबर किती आलं म्हणजे 5 न वाढत जाणार संख्या नाही तर कमी होत जाणार आहे की नाही. आता बघा आपल्याला 3 संख्या दिलेली. पहिली संख्या कोणती होती काय आठवते का 3 संख्या ज्या आपण मानल्या होत्या तर फर्स्ट नंबर काय मानला होता कोणी सांगते का फर्स्ट नंबर काय मानला होता. हा समर्थ ए मायनस डी मानला होता. ठीक आहे. मग ए किती आलं तर कोणी सांगते का ए आठवते का कोणाला हा सतीश 9 मायनस डी किती आलंय कोणाला दिसते का हा डी किती आले हा पूजा 5. तर 9 मधून 5 कोणाला वजा करता येतात का अवघड आहे थोडं. हा अक्षत 4. तर पहिलं पद पहिला नंबर कोणाला 4 फर्स्ट नंबर. आपल्याला तिन्ही लाईन न काढायच्यात. सेकंड नंबर काय होता आठवते का कोणाला सेकंड नंबर काय होता आठवते का हा आदित्य ए होता. ए काय होते कोणाला आठवते का हा 9. थर्ड पद म्हणजे थर्ड नंबर एपी मधला थर्ड नंबर काय होता आपण काय मानला होता हा ए प्लस डी. ए काय आलं तर कोणाला आठवते का हा विठ्ठल 9 प्लस डी काय आलं तर कोणाला आठवते का हरिविजय 9 आणि 5 अवघड हा सांग. तर बघा मग पहिलं पद काय आलं पहिलं पद बघा आताच काढलंय आपण काय आलं 4. दुसरं किती आलं 9 आणि तिसरं कोण आलं 14. तर पहिलं 5 कॉमा 9 कॉमा 14 बघा 5 न वाढायचे की नाही म्हणून तर कॉमन डिफरन्स 5 होतं. ठीक आहे 4 पहिलं हा सॉरी फर्स्ट टर्म किती आलं 4 कॉमन डिफरन्स 5 आहे. ठीक आहे. चला पहिल्या अटीनुसार कोणती सांगते का स्टेप सगळं गणित वाचून हा अमर सांग बेटा. पहिलं पद 4 पदांची बेरीज 12 आहे सगळ्यांची बेरीज लिहू. त्याच्यासाठी पहिलं पद कोण आहे ए मायनस डी प्लस कंसामध्ये दुसरं पद हा प्लस
तिसरं पद ए प्लस डी, चौथं पद किती येते बेरीज? ते सगळे अटी लक्षात ठेवा काय, आणि ते सगळे काय इक्वेशन बनते ते लक्षात ठेवा. जेव्हा खाली जाईल आपण स्क्रीनवर तर मग मी वर नाही येणार. ते 4 पद लिहिले, 4 पदांची बेरीज किती येते? 12. आता बघू ते 4 पदांची बेरीज 12 आल्यानंतर काय काय उरते आपल्याकडे. आता बघा, हे कंसाच्या बाहेर काढा सगळे. ए मायनस डी प्लस ए प्लस ए प्लस डी प्लस ए प्लस 2D बरोबर 12. काही मायनस मायनस असेल तर कटते. बघा इथं एक मायनस डी आहे आणि इथं प्लस डी आहे, कटलं. तर आता काय उरले बघा, 1A 2A 3A 4A, 4A प्लस 2D बरोबर 12. ओके. आता 4A प्लस 2D आणि 12 सगळ्यांना 2 न भाग जाते, तर पूर्ण याला मी 2 न भागून इक्वेशनला छोटं करून घेऊ शकतो. 4A ला भागलं तर किती येते? 2A. 2D ला भागलं तर 1D. 2 न भागणं म्हणजे अर्ध करणं. 4A चे अर्धे 2A, 2D चा अर्ध 1D, 12 चा अर्ध किती झालं? हे इक्वेशन बनलं. याला मी 1 नंबर देतो. आता याला आपल्याला काही करता येत नाही पुढे, याला एकच नाव द्यावं लागते. आता दुसरी अट, वापस मी वर जातो गणितात. मला दुसरी अट बघून सांगा, तुम्हीच सांगा. तिसऱ्या व चौथ्या पदांची बेरीज किती आहे? 14. तिथं बघा, तिसरं आणि चौथं पद लक्षात ठेवा. तिसरं पद आणि चौथं पद लक्षात आहे, त्यांची बेरीज 14 लिहू. चला प्लीज, मी लिहितो दुसऱ्या अटीनुसार. हेडिंग काय लिहितो? दुसऱ्या अटीनुसार. दुसरी अट काय आहे? तिसऱ्या व चौथ्या पदांची. तिसरं पद सांगा फक्त त्याचं. तिसरं पूजा ए प्लस डी, हे तिसरं पद झालं. चला चौथं पद सांगा मला. चौथं पद, हिरामन ए प्लस 2D, यांची बेरीज किती होती ते सांगा मला. बेरीज हे वापट कर 14. चला करून घ्या मग स्टेप. बेरीज करून घ्यायची स्टेप असते. आता ए प्लस डी प्लस ए प्लस 2D बरोबर 14. किती ए आहेत आणि किती डी आहेत बघा. ए किती आहेत? 2A प्लस डी किती आहेत? 3D बरोबर किती आहेत? 14. आहे की नाही? काय म्हटलं? याला समीकरण काय नाव देऊ? 2. ठीक आहे. चला वरही 2A आहे, याच्याकडे 2A आहे. तर आपण जर वजाबाकी केली तर 2 मधून 2 निघून जातात आणि 3D मधून 1D गेल्यावर 2D उरतात, आहे की नाही? आणि 14 मधून 6 गेल्यावर किती उरतात? 8. 2D बरोबर 8 येतात. तर मग 2 मोठा आहे, 1 छोटा आहे. तर 2 मधून 1 काढू. तर मग कसं लिहितात? 2 मधून 1 काढायचं कसं लिहितात? सबस्ट्रॅक्ट इक्वेशन 1 फ्रॉम 2, इक्वेशन 2. तर ज्याच्यातून काढायचं ते आधी लिहायचं. कोण आधी लिहायचं? 2A प्लस 3D बरोबर 14. आणि जे काढायचं ते नंतर लिहायचं. 2A प्लस D, 2A मधून 2A गेले 0A, 3D मधून 1D गेला 2D, 14 मधून 6 गेले. तर मग आता काय करूत आपण? D बरोबर 8/2 करू का? D बरोबर 8/2 किती असते? तर D बरोबर आपलं किती आलं? D बरोबर 4 एका इक्वेशन मध्ये ठेवा कोणत्याही, आणि तुम्हाला काय भेटते? A. तर इक्वेशन 1 लक्षात आहे का कोणाला? 1. तर मग लिहितो मी, पुट D बरोबर 4 इन इक्वेशन 1. चला कोण सांगते इक्वेशन 1 लक्षात? इक्वेशन 1 जशाला तसं सांगा, अक्षरा. 2A प्लस D इज इक्वल टू, चला इथं जिथं A दिसायला तिथं D, जिथं D दिसायला तिथं 4 टाकू का?
2 ला 2, ए ला ए, प्लस ला प्लस, डी च्या जागी किती 4 बरोबर. तर बघा 2 ला 2, ए ला ए, बरोबर ला बरोबर, 6 ला 6, प्लस 4 चे -4 टाकू का? ठीक आहे. मग 2a बरोबर 2 करू का? 2a बरोबर 2 असतील तर ए बरोबर किती आहे सगळ्यांना माहित आहे. ए बरोबर किती आलं 1. गुणाकारातले 2 भागाकारात आणि मग 2 भागिले 2 किती आलं 1. ते ए आणि जर डी भेटलं तर चारही पद भेटले का? भेटले. आता ते 4 पद जे आपण मानले होते लक्षात आहेत का कोणाला? आता किमती टाकू टाकू काढूत. माहिती आहे की नाही तुम्हाला? पहिलं फक्त डी मायनस वालं, नंतर मग काही नाही ऍड करत जायचं. चला मला सांगा फर्स्ट टर्म म्हणजे पहिलं पद काय मानलं होतं आपण? हा फर्स्ट टर्म काय मानलं होतं आपण? दुर्गे ए मायनस डी. चला ए आणि डी ची किमती माहित आहेत का कोणाला? अक्षद चला ए ची किंमत कोणती आहे? आदित्य 1. मायनस डी ची किंमत कोणती आहे? ओंकार 1 मधून 4 गेल्यावर किती उरतात? -3. पहिलं पद -3. दुसरं पद सेकंड टर्म. आता बघा आपला जे हे होता काय होता कॉमन डिफरन्स ते 4 आहे. तर 4 ऍड करत येत राहायला पाहिजे की नाही? तर -3 मध्ये जर 4 ऍड केले तर किती यायला पाहिजे? +1 यायला पाहिजे. बघू देते का? ए किती आहे? ए आपला सॉरी दुसरं पदचं काय फॉर्म्युला दुसरा पदाचा? हा साई ए. तर दुसरं पद ए आहे आणि ए किती आहे? 1. तर आलं की नाही 1? चला तिसरं पद थांबा थर्ड टर्म लिहून घेऊ द्या. त्याचा फॉर्म्युला सांगा. हा सांग. ए प्लस डी. ए किती आहे? प्लस डी किती आहे? हा यश 1 आणि 4 ठीक आहे. चला फोर्थ टर्म. कोणता टर्म? फोर्थ टर्म. द फॉर्म्युला ओमकार ए प्लस 2d. ठीक आहे. चला ए किती आहे? निकिता प्लस 2 किती आहे? 2. डी किती आहे? हा सांग किती येते निकिता? सांग बेटा पूर्ण गुणाकार किती येते सांग. 1 प्लस 2 गुणिले 4. 1 प्लस 2 गुणिले 4. 1 प्लस 2 गुणिले 4. 1 प्लस 8. सांग पुढचं 1 प्लस 8 किती येते? 9. तर पुढचं पद काय आलं? चौथं 9 आलं. माहिती सांगितली आहे की 9वं पद 0 आहे आणि काय म्हणाले की जे 29वं पद असेल ते 19व्याच्या दुप्पट आहे. म्हणजे समजा 29वं पद 20 असेल ते 19वं पद 10 पाहिजे. अवघड काम झालं. काही दिमाग आहे का तुमच्याकडे लावायसारखा? तर आपल्या जे दिलंय त्याच्यापासून बघू. 9वं पद 0 आहे सांगितले. 9वं म्हणजे T9 दिलंय काय आपल्याला? T9 दिले. बघा दिलेलं माहिती आहे T9 = 0. चालेल कधी पण गिवन डाटा लिहून द्यायचा आणि ते सिम्बॉलच्या याच्यामध्ये लिहून घ्यायचा फॉर्मॅटमध्ये. मग ते बघू बघू थोडंसं काही सूत्र आठवतात. मग सूत्र लिहितो आपण. मग काही किमती टाकतो आणि मग इकडलं इकडं करून काही ना काही तर होते जुगाड. दुसरं बघा आता विचारलं काय ते सिम्बॉल मध्ये लिहू. विचारलं काय त्यांना काय म्हणाले की T29 जे आहे ते T19 च्या दुप्पट आहे की नाही? दुप्पट म्हणजे कसं? 2 गुणिले T19 असं दाखवा म्हणायचं. हे आपलं साध्य आहे. हे एम आहे. एम जिंदगीतलं. चला आधी जेवढं दिलं त्याच्यातून बघू. T9 चा फॉर्म्युला कोणाला माहिती आहे का? T9 चा फॉर्म्युला सोपं काम आहे. T9 हा प्रथमेश. T9 = a + 8
डी. P9 दिलंय का आपल्याला? मग हे 0 लिहू का इथं? पुढे A + 8D लिहू का? हे ए जिथल्या तिथं बघा, इथून आपण या सूत्रातून ए ची किंमत बनवून घेऊ शकतो. ए जिथल्या तिथं ठेवतो, +8D तिकडे जर पाठवलं तर काय होते? म्हणजे ए ची किंमत काय झाली? -8D. पुढे जिथं कुठं आपल्याला जिंदगीत कधी ए लागल, या गणितातल्या जिंदगीत, तिथं एच्या जागी आपण -8D ठेवू शकतो. कळालं का? तर इथून बघा मी काय करायलो शहाणपणा, ए ला ए ठेवलं जशाला तसं, +8D तिकडे जर पाठवलं, तिकडे काहीच नाही, शून्य. शून्य मध्ये तुम्ही बघा, +8D इकडे आले तर इकडे काय झाले? -8D. आणि तिकडे ऑलरेडी काय होतं? शून्य. शून्यानंतर काही फरकच पडत नाही, काही नव्हतंच तिकडे, शून्य आहे म्हणजे. कळाले का? आता जर वाटल्यास असं झालं की 0 - 8D, 0 - 8D -8Dच असते. ए बरोबर किती आले आता? -8D. ए बरोबर किती आले? -8D. एवढं कळालं का? आता पुढचं आपल्याला काय विचारले? T29 आणि T29. T29 आणि T29. T29 ची काय भानगड आहे बघू. T29 टाकलो. T29 चा फॉर्म्युला कोण सांगते? A + 28D. पण ए तर काय माहित आहे आपल्याला? काय ए? ए ची किंमत -8D + 28D. आता काही दिसायला का थोडंफार नजारा? T29 बरोबर 28 मधून 8 गेल्यावर काय नजारा आहे? 20D. चला हे लक्षात ठेवता, एवढं हे लक्षात ठेवा, याला 1 नंबर द्यावा. आता बघा, T29 20D आले. जर T19 10D आलं तर ते त्याच्या अर्ध झालं, म्हणजे हे त्याच्या दुप्पट झालं. कळायले का? तर T19 10D याव. चला मग T19 चा फॉर्म्युला सांगा. T19 चा फॉर्म्युला सांगा. राम. A + 18D. आणि सगळ्यांना माहित आहे ए किती आहे? ए हात वर करा. समर्थ. चला ए किती आहे? -8D + 18D. तर -8D आणि +18D किती होत असतात? T19 बरोबर. प्रिया 10D. चला याला नंबर 2 देतो. याला नंबर किती देतो? 2. तर बघा, नंबर 1 चं इक्वेशन काय आहे तुमचं? नंबर 1 तुम्हाला म्हणाले की T29 20D आहे. आणि नंबर 2 काय म्हणाले? T19 किती आहे? 10D. आणि 10D 10च्या दुप्पट 20D असते. म्हणजे 19च्या दुप्पट काय झालं? 29 आहे की नाही? मग असं लिहून टाकायचं, फ्रॉम 1 and 2. काय लिहून टाकायचं? फ्रॉम 1 and 2 T29 = 2 T19. कळलं का? कळलं का बे? काय T19 किती होतं? 10D. आणि T29 किती होतं? 20D. 10D 20Dच्या दुप्पट असतात. 20D 10Dच्या दुप्पट असतात. कोण दुप्पट असतात? मी जर असं विचारलं, दुप्पट कोण असतात? 10D दुप्पट असतात का 20? मी चुकीचं बोललो होतो पहिल्यांदा वाक्य. 10D दुप्पट आहेत का 20D दुप्पट आहेत? दुप्पट कोण आहे? दुप्पट कोण आहे? 20D. कोणाच्या दुप्पट आहे? 10Dच्या. ते म्हणाले 10D दुप्पट आहे 20D. म्हणजे 20 पेक्षा 10 रुपये जास्त असतात. तर अशा प्रकारे आपला उदाहरण संग्रह संपला. काय काय सांगा. गिवन डाटा आपल्याला काय काय दिलेला आहे? पहिल्या दिवशी 10 रुपये वाचवले बाईनं. तर पहिलं पद काय आपल्या एपी मधलं? A = T1 = 10. रोज 1 न वाढवत चालली, म्हणजे सामायिक फरक किती आहे? 1. एवढ्या गोष्टी आपल्याला कळालं. एपी दिसायला कशी दिसल थोडी बघा अंदाजा. पहिल्या दिवशी 10 रुपये, दुसऱ्या दिवशी, तिसऱ्या दिवशी,
चौथ्या दिवशी आहे ना, चौथ्या दिवशी 13. असं करत 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 2016 मध्ये किती दिवस आहेत? 366. बघा, पहिला दिवस म्हणजे T1 10 आहे, दुसरा दिवस म्हणजे T2 11 आहे, तिसरा दिवस म्हणजे तसंच मग सगळ्यात शेवटचा दिवस 31 डिसेंबर आहे, ते किती असणार आहे? 366. जे आपल्याला माहित नाही ते काढायचं आपल्याला आधी. चला, T366 चा फॉर्म्युला कोणाला माहित आहे? T366 चा फॉर्म्युला A प्लस 365D. ए किती आहे? प्लस 365 ला 365 गुणिले डी किती आहे? गुणाकार हे 10 ला 10 ठेवा. 365 गुणिले 1 हे अवघड गुणाकार आहे, थोडा अवघड. हा प्रीती, थोडा अवघड आहे बेटा, थोडं लक्ष देऊ. 365 गुणिले 1 थोडा अवघड काम असतं. 366. शाबाश, सांग कार्तिकी. 1 न कोणत्याही संख्येला गुणलं तर 30 संख्या येते. तर 365 गुणिले 1 365. 365 मध्ये 10 टाकले तर किती व्हायचे? तर 350. तर 31 डिसेंबरला ती 31च्या रात्री पार्टी करायचं सोडून 375 रुपये वाचवायची, कळलं का? आता आपल्याला T366 माहित आहे की नाही, आणि N किती आहे ते. तसं ऍक्च्युली हे काढायची गरज नव्हती आपल्याला, कारण आपल्या SN काढायसाठी काय लागतात? फक्त N लागते. तर टोटल दिवसच माहित पाहिजे होते आपल्याला, आणि दिवस तर आपल्याला ऑलरेडी माहित आहे. हे उगी आपण काढलं एक. चला ठीक आहे, आपल्याला आम्हाला किती येते ते सांगायसाठी काढला. चला, सगळ्या दिवसांची बेरीज म्हणजे काय? सगळ्या दिवसांचे पैसे वाचवले म्हणजे बेरीज. SN चा फॉर्म्युला सांगा. SN ओंकार. ओंकार, तू ओंकार महाकाळ. SN इज इक्वल टू N बाय 2 स्क्वेअर ब्रॅकेट 2A प्लस N छोट्या कंसामध्ये N मायनस 1 D स्क्वेअर ब्रॅकेट क्लोज. तर N किती आहे आपले? N किती आहे? N किती आहे? वर एकदा लिहून टाकू गिवन डाटा मध्ये. N बरोबर 366. कसं काढलं? वर्षात दिवस किती असते? 365. पण लीप वर्षात दिवस किती? 2016 दिले ना, 2016 ला जाते ना भाग. लीप वर्षामध्ये 366 दिवस असतात. तर N किती आहे? 366. तर यस 366 बरोबर कोण भरते किमती? श्रीनाथ. 366 भागिले 2. चला पुढची स्टेप आता. समर्थ. कंस 2 गुणिले पुढची स्टेप आता राम. 300 कंस डायरेक्ट लिहिलं तरी चालतं. 365 गुणिले पुढची स्टेप दुर्गा. डी बरोबर गुणिले 1. चला 366 ला भाग जाते का? तर मग आपण भागच घालून घेतलेला बरा. 2 न 366 अर्ध सांगा.
366 अर्ध 2 न भागलं म्हणजे हा 183 येते का रे? चला हे पहिला 2 गुणिले 10 वाला एक गुणाकार करून घ्या. 365 गुणिले 1 वाला एक करून घ्या. हा प्रेम 20 प्लस 365 मधली बेरीज एक करून घ्या आणि पुढचा गुणाकार रेडी ठेवा रे बाबा. हा मधली बेरीज वाली स्टेप सांगा आता. 20 प्लस 365 तेजस 385 385 शाबाश तेजस. 365 प्लस 20 375 शाबाश. ओ हो शाबाश, हे आवडलं मला. चला 183 गुणिले 385 हा सांगा किती किती यायला गुणाकार? 70,455 असंच का? 70,000 रुपये वाचवले पोरीनं. चला आपल्याला यस यन दिले, यस यन आणि यन किती आहेत? 12 हप्ते म्हणजे यस 12 दिले आपल्याला. किती दिले? यस सगळ्यांची बेरीज. चला शेवटी टोटल किती परत द्यायचे? तर 8,000 ते घेतलेले आणि त्याच्यानंतर व्याज 1300 किती घेतलंय? व्याज किती आहे? 1360. तर टोटल त्याला किती परत द्यायचे? 9,360. हे 12 हप्ते मध्ये त्याला द्यायचे. म्हणजे आपली एपी 12 पदाची म्हणजे सगळ्या 12ची मिळून बेरीज किती व्हायला पाहिजे? 9,360. म्हणून यस 12 आपलं किती आहे? 9,360 एवढं कळालं. पण पहिला हप्ता आपल्याला माहित नाही आणि शेवटचा हप्ता आपल्याला माहित नाही. पण पहिलं पदाला आपण मग काय पकडूत? ए पकडूत आहे की नाही? ए बरोबर आपलं T1 मानूत. आता काही आपण ए मानू. पहिलं पद ए मानलं आपण. पहिलं पद काय मानलं? ए. तर दुसरं पद काय येईल? पहिल्या पदाला ए मानूत आणि डी सामायिक फरक मानायची गरज नाही, त्यांनी दिलाय. सामायिक फरक किती आहे? -40. -40 आहे कारण हप्ता 40 रुपयानं कमी व्हायला दिलेला. म्हणजे पहिल्या आठवड्याला त्यानं जर 100 रुपये भरले असतील तर पहिल्या हप्त्यात 100 रुपये भरले असतील तर दुसऱ्या हप्त्यात किती भरावं लागणार? 60. आणि मग किती? 20. पण पहिला एवढा कमी येत नाही 100चा है ना. मग कारण किती यायले? 100, 60, 20 आणि नंतर मग त्यालाच भेटत ते तिसऱ्या हप्त्याला. तर एवढं तर कळालं का? 12 हप्ते. किती हप्ते आहेत? 12 हप्त्याची बेरीज मिळून 9,360 व्हायली. म्हणजे एपी मध्ये 12 पद आहेत. 12वं पद काय असेल बरं? T12. T12चं एरवी सूत्र काय होते ते सांगा बरं. पहिलं पद तर T1 ते ए आहे. 12वं पद हा कोण सांगते? हात वर. हा श्रीनाथ. हा हा शाबाश आहे की नाही. आणि डी माहिती आहे आपल्याला -40. मग काय येईल सांगा बरं? मायनस. आता हे आपण उगी खेळायलो गणितासोबत, खेळून बघायचं कधी पण. T12 बरोबर काय येईल सांगा बरं? ए प्लस 11 गुणिले जर तुम्ही -40 केलं तर किती होते? 400 -40 टाकली ए -440 हे येते. तुमचा कितवा पद? 12वा. चला आता आपल्याला एसएन दिलाय तर एसएनच्या फॉर्म्युल्यानं काढू. एसएनच दिलाय आपल्याला. एसएनचा फॉर्म्युला एसएन म्हणजे किती? एन माहिती आहे आपल्याला. 12 हप्ते आहेत तर 12. तर S12चाच फॉर्म्युला लिहू. S12चा फॉर्म्युला कोण सांगते मला? कार्तिक. 12/2 कंसात 2 गुणिले ए प्लस 11 गुणिले डी किती आहे? -40. कळालं का? काय लिहिलं? आलं का? चला आता याच्यातलं काय? 12ला 2 न भाग जाते का? मग भागून घेऊ. 12/2 किती होते? 2 गुणिले 2 आहे. आता बघा हे प्लस 11 न मी -40 ला गुणणार आहे तर मायनसच येणार आहे. तर -400 आहे की नाही. पण S12 देल तर तुम्ही ते लिहून झाले. S12 दिलेला आहे. सांगा मला S12 किती येते?
9,360 बरोबर 6 गुणिले आता हे गुणाकार करून घेऊत का? 6 न कंसाला गुणून घेऊत का? तर 6 गुणिले 2 हे किती होते? 12 ए आणि 6 गुणिले -440 किती होतात? 2,640 पक्का. मग इकडं 9,360 जशाला तसं इकडले ते -2,440 प्लस इकडे होतात 2,640 बरोबर 12 ए. जमलं काय? ही बेरीज काही सांगता येईल का तुम्हाला? बेरीज किती यायली? वा 12,000 यायली म्हणल्यावर खूप आनंदाची गोष्ट आहे. बरोबर 12 ए. जमलं का तुम्हाला? मग आता ए इथून काढता येईल का तुम्हाला? 12 ए बरोबर 12,000. तर ए बरोबर ए बरोबर 12,000 भागिले 12,000 भागिले तर 12,000ला 12 भागल्यावर सगळ्यांना माहित आहे किती येते? 1,000. ए बरोबर 1,000. ए म्हणजे पहिला हप्ता. पहिला हप्ता कितीचा? 1,000चा. दुसरा हप्ता 960 920 असा असत. तर आपल्याला त्यांनी काय विचारलं होतं गणितामध्ये? त्याने दिलेला पहिला व शेवटचा हप्ता किती? पहिला आला, शेवटचा ती 12 काढू. पहिला हप्ता झालेला आहे, शेवटचा हप्ता म्हणजे 12वा हप्ता. 12वा हप्ता कसा काढणार आपण? T12चं सूत्र ए प्लस 11D. ए किती आहे? 1,000 प्लस 11ला 11 गुणिले डी किती आहे? -40. 1,000ला 1,000 प्लस 11 गुणिले -40 किती होतात? 1,000 -440 किती होतात? शेवटचा हप्ता भाऊन कितीचा भरला? 500. शाब्दिक गणितामध्ये तुम्हाला लिहावं लागते कसं बघा. त्याने विचारलं तसंच लिहायचं. तर त्याने दिलेला पहिला व शेवटचा हप्ता किती होता तर तसंच लिहायचं. तर त्याने दिलेला पहिला हप्ता कितीचा होता सांगा? पहिला हप्ता 1,000 रुपयाचा व शेवटचा हप्ता 560 रुपयाचा होता. सचिनने राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रामध्ये पहिल्या वर्षी किती टाकले माहिती आहे का? पहिल्या वर्षी किती टाकले? तुम्हाला कसं माहित 5,000 टाकले? 5,000 रुपये टाकले. दुसऱ्या वर्षी किती टाकले माहिती आहे का? दुसऱ्या वर्षी किती रुपये टाकले माहिती आहे का? 7,000 रुपये. मला एवढे वर्षभरात फक्त 5,000 टाकायले. दुसऱ्या वर्षी 7,000. तिसऱ्या वर्षी किती टाकले माहिती आहे का? आता जर एपी बनायची असेल तर 9 टाकावं लागेल आणि जर त्याने 9 टाकले नाही तर एपी नाही बनत. 9,000 रुपये याप्रमाणे गुंतवणूक केली. याप्रमाणे गुंतवले तर त्याची 12 वर्षातील गुंतवणूक किती म्हणजे टोटल यस 12 काढायचे. काय यस 12 वर्षातील गुंतवणूक किती
तसंच आपण डायरेक्ट तोंडीत काढू शकतो. पहिल्यांदा 12 5 मग 7 12 आणि 5 किती झाले 12 सॉरी 5 आणि 7 किती झाले 12 मग नंतर टाकले 9 तिसऱ्या वर्षी नंतर किती टाकणार आहेत 11 21 आणि 11 किती झाले त्याच्यानंतर किती टाकणार आहे 13. चला मला सांगा गिवन डाटा पहिल्या वर्षीचं रक्कम म्हणजे पहिलं पद एपी मधलं पहिलं पद कोण सांगते श्रीनाथ पहिलं पद 5,000 सामायिक फरक कोण सांगते एपी मधला सामायिक फरक डी बरोबर कारण बघा 2-2 न वाढायला तर सामायिक फरक तुम्हाला त्या हिशोबाने सांगा सोमेश 2,000 आपल्याला विचारलं काय S12 विचारले काय विचारले कारण 12 वर्षात किती जमा होईल म्हणजे S12 S12 चा फॉर्म्युला कोण सांगते हा 12/2 बरोबर 2 गुणिले ए किती आहे 5,000 प्लस n-1 म्हणजे किती 11 डी किती आहे 2,000 जमलं का काम खूप सोपं आहे 12/2 किती येते 6 2 गुणिले 5,000 किती होतात 10,000 आणि 11 दोन्ही 22 आणि पुढे 3 0 10,000 आणि 22,000 किती होतात 32,000 6 गुणिले 32 किती होतात तर मग सचिनने 1,92,000 रुपये बचत केली गुंतवणूक केली तर त्याची म्हणण्याच्या ऐवजी सचिनची पण म्हणू शकता तर सचिनची 12 वर्षातील एकूण गुंतवणूक कसं लिहितात ते गुंतवणूक 1,92,000 रुपये होती